नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आज आपण भेटत आहोत लातूरातील कलावंत दिनेश लोखंडे यांनी अत्यंत अल्प कालावधीमध्ये वेगवेगळे राष्ट्रपुरुषाचे थोर पुरुषाचे पुतळे तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. परवाच माजी मुख्यमंत्री विद्यमान बांधकाम सभापती अशोकरावजी चव्हाण यांनी मोरे यांच्या पुतळ्याचं जवळजवळ 1-1.5 तास कौतुक केलं, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतले आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोदगा येथे, कासारखेडा येथे किंवा लातूरचा शाहू महाराजांचा पुतळा तयार झालेला आहे. आणि आज दिवसेंदिवस बडोद्यापर्यंत ज्यांना म्हणजे मागणी म्हणा किंवा ज्यांच्या कलेची कदर केली जात आहे असे दिनेश लोखंडे यांना आपण भेटत आहोत. नमस्कार लोखंडे साहेब. नमस्कार लोखंडे साहेब, की यामध्ये आपण साधारणतः एक 4 महिन्यापूर्वी आपली मुलाखत घेतली होती. बिलकुल. यामध्ये नवीन आपण काय करत आहात? आता नवीन म्हणता साहेब, आपण कामाचा आणि वर्कशॉपचा स्केल वाढवला. आपण जास्तीत जास्त काम करण्याच्या प्रयत्नाच्या हिशेबी लातूरमध्ये कलात्मक दृष्टी मागणी आहे कलेची, पुतळ्यांची म्हणा किंवा इतर ऑब्जेक्ट्सची. त्या हिशेबी आपली मॅन्युफॅक्चरिंग वाढली पाहिजे ह्या हिशेबी आम्ही युनिट स्ट्रॉंग केलं. त्यात पहिलं पाऊल म्हणजे आम्ही धातुकाम युनिट मोठ्या प्रमाणात सुरू केलं, जे जवळपास अगोदरची कॅपॅसिटी आपली 100 किलो रस ॲट अ टाइम जो बनायचा तो आता डायरेक्ट आपण 1.5 टनापर्यंत घेऊन गेलोय. अच्छा, म्हणजे 10 पट काम वाढलं. 10 पट काम वाढलं. आणि या सगळ्या इन्व्हेस्टमेंटनुसार म्हणजे आपल्याला प्रॉफिट नाही पण एक मानसिक समाधान तुम्हाला मिळतंय. पण हा खर्चार्थ मेळ बसण्यासाठी काय करावं लागतंय? त्या खर्चार्थ ते योगायोगाने सगळ्या गोष्टी सहजतेने जातात. ते म्हणतात ना, तुम्ही जर तुमचा वे योग्य असेल तर तुम्हाला अडचणी येतीलही, पण त्या तेवढ्या सहजतेनं आपण पार करून जाऊ शकतो. त्यामुळे जास्त मेजर काय अडचण येते अशातला भाग नाही. पाठबळ आर्थिक जरी पाठीमागं नसलं तरी प्रश्न सगळे आपोआप सोडत जात आहेत. काम आमचं वाढत जात आहे, काम करतोय, त्या कामाच्या मुनाफ्यातच आम्ही गुंतवणूक करतोय आणि पुढेच वाटचाल चालू आहे. एक दुर्दैवानं वेगवेगळ्या पुतळ्याच्या संदर्भात जे ऐकायला मिळालं, आजपासनं 10-15 वर्ष अगोदर वेगवेगळे नामांकित, त्यांचं नाव घ्यायला नको, ज्यांना पद्मश्री वगैरे पुरस्कार मिळाले, पण ते कलावंत वेळेवर पुतळे करत नाहीत. तर आपल्या काय असं कुठं घडलं का की एखादी तारीख ठरली आणि वेळेत काय नाही झालं किंवा ही वेळ येऊ नये म्हणून आपण काय करता? नाही, त्यासाठी अगोदर आपण जी कमिटमेंट करतो ती कमिटमेंट पूर्ण करू शकतो तरच आपण कमिटमेंट करावी ह्या मानसिकतेचा मी विचार करतो. आणि महापुरुषांची पुतळे ॲक्च्युली हे महापुरुषांचे, जसं एखादा साहित्यिक आपल्या लिखाणातून हे सगळं मांडतो तसं एक कलाकार ह्या शिल्पांच्या माध्यमातून काहीतरी जगाला संदेश. तर आता छत्रपती शिवाजी महाराज महामानवांचं शिल्प पाहिलं की एक ऊर्जा अंगात संचारते. त्यासाठी तेवढा वेळ त्या शिल्पाला दिला पाहिजे आणि तो वेळ आपण समोरही त्याच पद्धतीनं सांगायला हवा. शॉर्ट टाईममध्ये काहीतरी आपण गडबडीत करू असा प्रसंग येऊ नये. मूड, कलावंताचा मूड हा कशा प्रकारे तुम्ही मेंटेन करता? कारण स्टॉप आहे, त्यांचं येत आहे, कोणतरी सांगतंय, ज्यांना काहीच कळत नाही की ते लोक येतात हे असं असायला पाहिजे, मग हा हाऊ कॅन यू मेंटेन? आता ज्यावेळेस आपण कलाक्षेत्र म्हणून पाहतो त्यावेळेस ह्या सगळ्या सहनशक्ती, कारण ही सर्व कामे जी आहेत सार्वजनिक असतात. सार्वजनिक काम म्हणल्यानंतर सगळीच आली त्यात पॉझिटिव्ह माइंड, निगेटिव्ह माइंड दोन्ही अशा पद्धतीच्या लोकांना आपल्याला उत्तर द्यायचे, फेस करायचे. त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला त्यांना ऐकून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं. त्यांना आपलं जे कलात्मक दृष्टिकोन आहे, त्यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला दाखवावं लागतं. कारण हे उगीच इतकी महान व्यक्ती घडलेली नाहीत, त्यांनी सगळ्यांना घेऊन चाललेत. तशाच पद्धतीनं मला वर्कशॉपमध्येही प्रत्येक संघटनेला, प्रत्येक यांना सोबत घेऊनच पुढे वाटचाल करावी. अच्छा, तर तुम्हाला कुठला पुतळा किंवा कुठलं व्यक्तिमत्वाचं शिल्प करताना थोडा त्रास झाला किंवा खूप मेहनत घ्यावी लागली?
असं सहसा होत नाही, कारण महापुरुषांचा पुतळा ज्यावेळेस करतो आपण एखादा, त्यावेळेस मी सुरुवातच अभ्यास पूर्ण करतो त्यांच्या बाबतीत माहिती. जसं महात्मा बसवेश्वरांचं मी जे शिल्प लातूरमध्ये सिंहासनारूढ केलंय, त्या अगोदर अभ्यास रॅलीसाठी मी बसव कल्याण किंवा त्यांच्या समाधीस्थळी जाऊन भेटी दिल्या, त्या बाबतीत माहिती घेतली. जे महात्मा बसवेश्वरांचं कार्य त्या अगोदर माहीत नव्हतं मला, ते मी माहिती केले, ते महात्मा बसवेश्वर स्वतःमध्ये घेतले, त्यानंतर मला ते शिल्प बनवता आलं. आणि ज्या वेळेस आपण अभ्यास करून ही काही कामं करतो, त्या कामाचा दर्जा ही तेवढ्या लेवलचा जातो. ते काहीतरी शिल्प, ते बोलकं, ते संबोधित करतंय अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना टीम, स्किल लेबर आणि अनस्किल लेबर किती लागतात? आता ते किंवा कसं कसं व्याप्ती वाढत गेली? आपल्या अगोदर किती होते, आता किती आहेत? अगोदर लेबर्स प्रॉब्लेम लातूरमध्ये तर खूप मेजरली मोठा प्रॉब्लेम होता. जवळपास आता 7-8 वर्ष झालं मी ह्या क्षेत्रात स्टुडिओ टाकून काम करतोय. त्यावेळेस आता 7-8 वर्षापासून जे माझ्याजवळ होते त्यातले बरेच जण टिकले, बरेच निघून गेले, बरेच जण आता कच्चे पक्केच घ्यावे लागणार. स्थानिक लेवलला तर आपल्याला परफेक्ट माणूस मिळणार नाही, मग त्यांना आपण ट्रेन करतो बऱ्यापैकी. आणि मोस्टली जे धातू काम, जे रिस्की काम असतात त्यासाठी एक्सपर्टच, जसे मी दिल्ली, बिहार ह्या साईडनं जे एक्सपर्ट आहेत त्यातले, अशा रिस्की कामांसाठी आपण अनुभवीच घेतो, त्यामध्ये एक्सक्यूज करत नाही. बिलकुल. तर हे आपल्याला सर्व, कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं की कलावंत हे व्यसनाधीन असतात, मग त्यांचा मूड सांभाळावा लागतो, त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. राष्ट्रपुरुषाचे पुतळे करताना सुद्धा कलावंताच्या ह्या कलानं सांभाळाव्या लागतात. ते तुम्ही कसं सांभाळता? ॲक्च्युली व्यसनाधीनतेचा जर भाग असेल तर असं काही मला काही आजपर्यंत जाणवलं नाही. कारण कलाकार जो आहे तो ज्यावेळेस काम करतो त्याचं कामच एक त्याचं व्यसन आहे, त्याची एक तंद्री आहे. त्या तंद्रीला, त्या साधनेला बसल्यावर जो त्या माहोलमध्ये तो गुरफटतो, त्या कॅरेक्टरला स्वतः अनुभवायला लागतो, त्यावेळेसच ते काम तेवढ्या ताकदीचं बनतं. अच्छा. तर आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांचे किती पुतळे, राजे शिवाजी महाराजांचे किती पुतळे तयार केले? आता छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मी फायबरमध्ये किंवा सार्वजनिक जयंत्यांसाठी बरीच पुतळे, जवळपास 10-15 पुतळ्यांची जवळपास तरी केली छत्रपतींची. आता रिसेंटली रायवाडीचाही पुतळा तो आपणच दिलेला आहे. अशी महाराजांचीही केली, परत महापुरुषांची. माझी स्पेशालिटी खास करून मला खूप नावाजलं जातं तर कॅरेक्टर लाईकनेससाठी. आता बरेच जण असे असतात की त्यांना आपल्या वडिलांचं करायचं आहे, आपल्या आईचं करायचं आहे, त्या संदर्भातच जास्त तर मला प्रिफर करतात. कारण कॅरेक्टर आणणं किंवा तो स्वभाव आणून ते कॅरेक्टर उतरवणं ह्यासाठी जास्त मला प्रिफर करतात लोक. आपण असे कुठले कॅरेक्टर आतापर्यंत निवडले आणि तयार केले? असे बरेच जणांची, म्हणजे स्थानिक अशी प्रायव्हेट, उस्मानाबादला गणपतजी चव्हाण साहेबांचं एक स्कल्पचर ब्रॉन्झ धातूचं 9 फुटाचं दिलं आम्ही. 9 फुटाचं ब्रॉन्झ धातूचं. आणि अशीच वडिलांची, आईची, नातेसंबंधातली अशी बरीच जण मित्रमंडळी किंवा असे रिलेशनमधले, आमच्या आजोबांचं करायचं आहे, ही अशी बरीच शिल्प त्यांना दिली आपण. अच्छा. साधारणतः किती शिल्प आपण केले? अशी पोर्ट्रेटमध्ये जवळपास मी 25 ते 30च्या जवळपास दिली शिल्प. पोर्ट्रेट का? म्हणजे पोर्ट्रेट आपण पोर्ट्रेट पण करतात? हा, पोर्ट्रेट म्हणजे फक्त पेंटिंग मध्येच पोर्ट्रेट होतं असं नाही, शिल्पकलेत सुद्धा पोर्ट्रेट होतं. जसं आता जे आपण परवाचा कार्यक्रम पाहिला मोरे सरांचा, शिवाजीराव मोरे साहेबांचं, ते पोर्ट्रेटच लाईफ साईज. तर तुम्ही तिथले दोन्ही तुम्हीच केले का फक्त मोरे साहेबांचं शिल्प आपण दिलं कॅरेक्टर? अच्छा. तर आणखीन म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करावी असं तुम्हाला वाटतंय, तुमच्या कल्पना? बिलकुल. आता इम्प्रूव्हमेंट म्हणजे अत्याधुनिक कला क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग करून, ज्या पारंपरिक पद्धतीने कास्टिंग युनिट असेल किंवा माती, आता उन्हाळा आहे, मातीला क्रॅक्स वगैरे जातात, ह्यात नवीन नवीन एक्सपेरिमेंटली आपण शोध लावून त्यात सुधार करून हे काम जेवढं क्रिटिकल आहे ते सोप्यात सोप्या पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही नवीन नवीन प्रयोग करत असतो. अच्छा. बिलकुल.
तर लातूरमध्ये तुम्ही नेमकं काय काय म्हणजे केले असे वेगळं म्हणजे? आता वेगळं म्हणता नवीन नवीन आता आपण स्क्रॅप इन्स्टॉलेशन्स लातूरमध्ये, जसं राजीव गांधी चौकामध्ये जो क्रिएटिव्ह वायसर पासून हत्ती वगैरे केलेला, तो टाकाऊ तेवढे वायसर वस्तूंपासून- कुठून आणले आपण? ते स्क्रॅपमध्ये जे स्क्रॅपच्या शॉपमधून वगैरे इकडून तिकडून जमा केले, भरपूर वायसर जमा बिलकुल, केले. हा बिलकुल. आणि हत्ती केला तिथं. स्क्रॅपचा हत्ती म्हणजे त्या ऍक्च्युली कॉन्सेप्ट होती लातूर महानगर स्वच्छ अभियानाअंतर्गत. टाकाऊ वस्तू जसं प्लास्टिक आहे, आता प्लास्टिक रियूज करून मी त्यावरही काम करतोय सध्या. अच्छा. अशा वस्तू टाकाऊ वस्तूंपासून सुद्धा काहीतरी कलात्मक, आता तो जो हत्ती बसवलाय तो गजलक्ष्मी म्हणजे लातूरची जवळपास एंट्री गेटलाच आहे. हा. आणि हत्तीला आम्ही गोल्डन शेड सोनेरी स्वरूप दिलंय. आणि त्याचं कारण असं आहे की ती एक वैभवाचं प्रतीक मानलं जातं हत्तीला वैभवाचं. गजलक्ष्मी. आणि ते आपण घरात प्रत्येक जण बरेच जण असं पुराणांमध्ये त्याला दरवाजाच्या बाहेर एंट्रन्सला ठेवतात, तसंच आपल्या सिटीच्या एंट्रन्सला तो इन्स्टॉल केला. आणि इकडं मावळ्यांचं पण आपणच केलंय का? मावळ्यांचं ते शिवाजी चौकातील जे स्क्रॅप इन्स्टॉलेशन आहे उजव्या बाजूला स्टील हा. बॉलचं स्क्रॅप, हा. ते स्टील बॉल्स आणि स्क्रॅपचे पाईप्स हा. हवे त्या. आणि तो सब्जेक्ट होता ग्रोथ म्हणजे प्रगती. त्यात जर ऑब्झर्व केलं तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशी वेगवेगळ्या आकाराची बॉल अशी झाड उगवल्यासारखी तो ग्रोथ सब्जेक्ट मी त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. अच्छा. तसंच लातूर महानगरपालिकेजवळ एज्युकेशनल 2 हँड्स आहेत, परत बुक आहे, अशी काही क्रिएटिव्ह कामही वरही फोकस आहे. आता सध्या एक चालू आहे जे स्क्रॅपचं झाड आहे पूर्ण, आणि त्या स्क्रॅपच्या झाडाला जे पानांच्या जागी आपण नळाच्या तोट्या लावल्या, म्हणजे एक तर सेव्ह वॉटर असं मेसेज त्यातून देण्यासाठी ते चालू आहे का? हा, चालू आहे ते. अच्छा. ते कुण्या ठिकाणी बसवायचं का आणखीन ठरलं का नाही? त्यासाठी काय आणखीन काही अच्छा. ते स्वतःसाठी काम करतोय. अच्छा. आपण या ठिकाणी आता मोठ्या प्रकारात म्हणजे 1000 म्हणजे 10 पट मोठं आपण जे प्रकल्प टाकला त्याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? किती दिवसापूर्वी झाला? जवळपास 8 दिवसापूर्वीच आम्ही त्याचा नारळ फोडून शुभारंभ लातूरचे पालकमंत्री माननीय आमदार विलासराव अमित भैया देशमुख साहेबांच्या हस्ते केला. त्यांच्या हस्ते ते उद्घाटन आम्ही पूर्ण केलं. अच्छा. आणि त्यांनी काय म्हणजे मत सूचना किंवा काय दिल्या? अमित देशमुख साहेबांनी बऱ्याच सूचना चांगल्या आणि प्रोत्साहनपर मला बोलले. जवळपास त्यांनी बराच वेळ दिला, एवढा बिझी शेड्यूलमधून अर्धा पाऊण तास ते माझ्याशी चर्चा केली, सर्व गोष्टी कलाकृती पाहिल्या. त्यातून आपल्या लातूरचं कला क्षेत्रात एक लातूर पॅटर्न बनावं ह्यासाठी त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं. मदत करण्याचीही त्यांनी बरीच मला हमी भरली आहे. त्यानुसार आम्ही प्रयत्न करतोय. किंवा जसा आता सरदार वल्लभभाई पटेलांचं शिल्प कास्टिंग करण्यासाठी चायनाला जावं लागलं, त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं केंद्र सरकारला चायनामध्ये कास्टिंग होऊन ते इंडियात इन्स्टॉल केलं. मग तशा पद्धतीचं व्हास्ट युनिट आपल्या भारतात का नाही, महाराष्ट्रात का नाही? जर तशाच पद्धतीचं जर जेवढं मोठं युनिट जर आपल्या स्थानिक लेवलला लातूरात घडलं तर किती जणांना रोजगार मिळेल, किती जण जे कलाकार आपली सिटीतून लातूर सोडून बरीच कलाकार पुणे मुंबई गाठतात. कारण त्याचं कारणच आहे की त्यांचा असा समज आहे की इथं काही आपलं होऊ शकत नाही, मार्केट नाही, इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. हा. आणि माझा जो प्रवास चालू आहे मला हीच गोष्ट खोडीस आणायची की इथं काही होऊ शकत नाही. नाही, मी मराठवाडा नेत्याच्या वतीनं आणि लातूरकर म्हणून तुमचं अभिनंदन यासाठी करू इच्छितो की अत्यंत आत्मविश्वासानं वेगळ्या पद्धतीनं नवे संकल्पना, नवे प्रयोग तुम्ही करत आहात. ह्याचं कारण काय? कारण फक्त एवढंच आहे सर, मला इथं लातूर मध्ये इतकं कलात्मक म्हणजे स्किल्स आहेत आपल्या मराठवाड्यात, पण त्याचा स्किलचा उपयोग बाहेर होतोय. लातूरमध्ये किंवा आपल्या मराठवाड्यात त्याचा वापर कमी होतोय. आणि लातूरमध्ये अशी काही कामं होतात ही मानसिकता बाळगण्याचं आणखीन लोकांमध्ये ते सवयच आली नाही की आम्हाला एखादं शिल्प करायचंय, आम्हाला एखादी पुणे पळा, मुंबई, दिल्ली असं स्वरूप झालेलं आहे. म्हणजे तिकडं चांगलं आहे, तिकडं काहीतरी चांगलं आहे असं नाही. तिथं सुद्धा माझ्यासारखाच छोट्या सिटीतला, छोट्या गावातला माणूस तिथं जाऊन काम करतोय, तो सुद्धा सर्वसामान्य आहे. त्यात सुद्धा कला क्षेत्रात सुद्धा कारागीर आणि कलाकार ह्या 2 मध्ये फरक आहे.
कलाकार आणि कारागीर ओळखण्यासाठी जो कमर्शियली काम करतोय, जो पैशासाठी आणि बिझनेस म्हणून ह्या क्षेत्रात आहे ना, तो कारागीर. आणि जो कलेसाठी, जो कामासाठी, जे आपलं स्किल दाखवणं, आपलं जे समाजाला मेसेज देण्यासाठी काम करतोय, स्वतःचं काहीतरी अस्तित्व दाखवतोय, तो कलाकार. अच्छा, आता उमरग्याचं काम तुम्हाला कसं काय, कुणाकडनं मिळालं, म्हणजे कसं ते कसे आले आपल्याकडे अप्रोच? उमरग्याचं काम ॲक्च्युली त्यांचं मोरे साहेबांचे चिरंजीव जे आहेत त्यांचं शोरूम, हुंदाई शोरूम लातूरला आहे. हुंदाई माहिती शंकर अशोकरावांचा, तिथं लातूरला आहे. तिथून तिथले जे मॅनेजर आहेत कर्मचारी, त्यांच्या थ्रू ते माझ्याकडे अप्रोच झाले. त्यांनी माझी कामं पाहिली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. आणि क्लायंट सॅटिस्फॅक्शन ही माझा मेन मोटो असतो. मला माझ्या कामाची पोचपावती केव्हा मिळाली, ज्यावेळेस अनावरण झालं आणि ज्यावेळेस बऱ्याच जणांनी पाहिलं, ज्यावेळेस पहिल्या सुरू त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये इथं येऊन ज्यांनी पहिल्या सुरू माझं काम पाहिलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तिथपर्यंत ते पोहोचले, एकरूप झाले त्या शिल्पाशी, ते एकरूप झाले. तेच खरं माझी पोचपावती, तीच खरी मिळकत मी समजतो स्वतःची. नाही, हे एक दिवसेंदिवस लोकांना मुंबईचा कलाकार, कोल्हापूरचा कलाकार, गुजरातचा कलाकार अशी एक असते. यासाठी तुम्हाला काही म्हणजे काही कॉम्प्रोमाइजेस किंवा काही हुनर दाखवावी लागते का? बिलकुल बिलकुल दाखवावी लागते. जसं एखादं डायरेक्टली मी एखादं शिल्प करायचं बोलतोय, डायरेक्ट मी 14 फुटाचं शिल्प घेण्याचं काम करतोय किंवा 15 फुटाचं, आकारमान महत्वाचं नाही. तो प्रोजेक्ट घेण्यासाठी करतोय, तो स्थानिक लेवलचा जो संघटना असेल किंवा जो नेता असेल, त्याला अगोदर माझ्याकडे पाहून वाटतं की अरे हा करू शकेल की नाही, किंवा काय ह्याची कितपत आहे. मग त्यासाठी मला एखादं प्रात्यक्षिक द्यावं लागतं, त्यांना दाखवावं लागतं की बाबा आपण करू शकतो, तो पोहोचू शकतो. असं प्रत्येक वेळेस घडत नाही, पण मोस्टली ज्यांना असं वाटतं की इथं काम होत नाही, त्यांच्यासाठी मला प्रात्यक्षिक त्यांना द्यावं लागतं. लोखंडे साहेब, की तुम्ही हे करताय, ह्याच्या अगोदर तुम्ही कोल्हापूरला होतात का पुण्याला? मी कोल्हापूरला होतो. तर आपल्याला आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला काही शोकेस किंवा काही व्हिडिओ किंवा असं काही करावं लागतंय का? त्यांच्याकडे काय, किंवा मोठे मोठे कलावंत आपलं प्रेझेंटेशन कसं करतात? बिलकुल, आता हळूहळू त्या दृष्टीनेही मी पावलं टाकायला चालू केलीत की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ओळख पोचवावी. हे आपलं लातूर शहर हे कलाक्षेत्रात ही इतकं ताकदीनं पुढे जात आहे, हे मला लोकांपर्यंत पोचवायचंय, सर्वसामान्यांपर्यंत पोचावं ही माझी इच्छा आहे. त्या पद्धतीनं मी जमेल तेवढं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून करतोय, पण त्याला एक वेगळ्या स्टेजवर नेण्यासाठी प्रयत्नात आहे. अच्छा, तर हे शिल्पकला कला काय, याचा अभ्यास कुठं कुठं आणि काय काय केला? ॲक्च्युली सर, आता मला मार्गदर्शक म्हणून जे स्कूल ऑफ आर्ट्सचे मिस्त्री सर, शिल्पकला विभागाचे, ह्यांचं मार्गदर्शन बऱ्यापैकी असतं सध्या. ज्यावेळेस ते माझं काम पाहण्यासाठी एका पुतळ्याच्या परीक्षणासाठी लातूरला आले असता, त्यांनी माझं काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी बरंच मार्गदर्शन, पर आजही ते मला नियमितपणे प्रत्येक कामात त्यात सुधारणा करण्यासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी त्यांचं मार्गदर्शन असतं. परत जे स्कूल ऑफ आर्ट्सचे HOD माननीय वंजारी सर, ते रिटायर झाले, तर त्यांनी स्वतःहून माझ्याकडे अशी इच्छा दाखवली की दिनेश, मला तुझ्या वर्कशॉपवर 2-3 महिने राहून मला स्वतःची कामं करायची, इथपर्यंत. तसेच राम सुतार सर यांचे चिरंजीव अनिल सुतार सर, तेही कंटिन्युअली मला प्रोत्साहन देत असतात. अच्छा, तुम्ही ह्या शिक्षणामध्ये तुम्हाला कसं काय तुम्ही वळला तिकडं, की म्हणजे नेमकं कारण हे वृक्ष अनस्टेबिलिटी, दिवसेंदिवस अस्थिरता वाढत असताना आपलं साम्राज्य, आपलं अस्तित्व, यासाठी काय तुम्हाला अशी भीती किंवा काही वाटलं नाही का, किंवा कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जात आहात? बिलकुल, आता ह्यासाठी मी सुरुवात सांगतो माझी सर. मी शालेय जीवनात असताना मी खोडसरपणासाठी मी काहीतरी चित्र काढायची. बँकच्या पाठीमागे बसून मी शिक्षकांची, विद्यार्थ्यांची अशी चित्र काढायचो, कार्टून टाईप. त्यातून स्वरूप वाढत वाढत मला एक वेच नव्हता, म्हणजे मी मार्ग भटकल्यासारखं, शिक्षणातही तेवढा ताकद म्हणजे माझी लागायची नाही.
मग 12वी नंतर फर्स्ट टाइम ॲनिमेशन जे स्टार्ट झालं त्यात फर्स्ट 8 दिवसासाठी एक टायटल होतं स्केचिंग. कुठे दयानंद कॉलेज. दयानंदला. हा. फक्त त्या टायटलसाठी मी दयानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्या स्केचिंगच्या 8 दिवसासाठी. हा. कारण मला वे माहीत नव्हता. माझी शोकांतिका इतकी मोठी आहे. मी ह्या क्षेत्रात काम करत असून मला शालेय जीवनात किंवा 12वी पर्यंत हे माहीत नव्हतं की ह्या क्षेत्राची कॉलेज असतात, त्याचं प्रॉपर एज्युकेशन असतं, हे क्षेत्र मोठं आहे, ह्यात आपण नाव करू शकतो. ही आपल्या लातूरची थोडी शोकांतिका आहे. आणि मी ही शोकांतिका लातूरची म्हणणार नाही. आपण कला शिक्षक जे शालेय जीवनातील कला शिक्षक आहेत त्यांनी ते बीज रोवलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. त्या विद्यार्थ्याचा कल कुठं आहे, तो कुण्या बाजूने जाऊ शकतो, हे त्या शिक्षकांनी सांगायला पाहिजे. त्यानंतर मी ॲनिमेशनचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून मी ATD या वर्गात ॲनिमेशन लातूर दयानंदला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर मी ATD वर्गात गेलो, त्यातही मी मराठवाड्यात प्रथम आलो. आर्ट टीचर डिप्लोमा, त्यानंतर क्राफ्ट टीचर, GD आर्ट पेंटिंग केलं, सांगलीला GD आर्ट स्कल्पचर. अशा पद्धतीनं माझा शैक्षणिक ह्या क्षेत्रात शैक्षणिक वाटचाल झाली. अच्छा. दयानंद किंवा लातूरच्या कुठल्या कॉलेजनं काही आपलं शिल्प वगैरे म्हणजे बिलकुल. दयानंद कला महाविद्यालयात मी लेडीज हॉस्टेलला एक 10 बाय 20 फुटाचं उथित शिल्प दिलंय. अच्छा. त्याशिवाय ॲनिमेशनमध्ये असताना मी नवनवीन कॅरेक्टर्स स्टोरीच्या हिशेबी क्रिएट केलेली होती आम्ही. त्यानुसार आता कॉलेजमध्येही म्हणलात तर बऱ्याच प्रमाणात आम्ही सध्या काम चालू आहे. अच्छा. तर तुम्हाला आणखीन काय काय असावं असं वाटतंय की तुम्हाला काय काय करावं वाटतंय? ह्या 21वे शतक आहे, गुगलवर लोकांना माहिती मिळत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये की तुम्ही तुमची वाटचाल कुण्या दिशेनं करू इच्छिता? ॲक्च्युली वाटचाल मला जास्त प्रगत असं काही घडवावं किंवा अर्थार्जन करावं यात माझा रस नाही. पण कला क्षेत्रात लातूरचा जो खरा ठसा आहे तो प्रखरतेनं पुढे आणण्याचा माझा प्रयत्न राहील. कलात्मक दृष्टिकोनाने शिल्पकला किंवा कलाक्षेत्र हे जे व्यवसाय बनत चाललंय त्या व्यावसायिकतेपेक्षा मला कलाक्षेत्र हे किती निर्मळ आहे आणि त्या कलाक्षेत्रात किती ताकद आहे हे मला जगासमोर आणायचं आहे आणि त्या पद्धतीनेच मी काम करतो. नाही, बऱ्याच वेळा काय होतं की एखादं टेंडर निघतं, बरोबर आहे. बरोबर. आणि टेंडर निघताना मग आता ते न बोललेलं बरं, पण राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला सुद्धा आमचे किती तुमचे किती बार्गेनिंग वगैरे असे करतात आणि काही कलावंत त्यात मुरब्बी असतात काय. आणि मग तो एक तुम्हाला ऑब्स्टॅकल येतोय. तर नेमकं आपण टेंडर असे कुठले कुठले किती भरले होते का बाहेरचे कुठले? हो बिलकुल भरतोय. सध्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील स्थानिक लेवलची टेंडर्स मी भरतोय आणि बऱ्याच प्रमाणात माझी टेंडर्स पासही होत आहेत. कारण त्याचं मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मला बिझनेस करण्यापेक्षा मला कमवायचं जास्त नाहीये, त्यामुळे ऑटोमॅटिकली मी बिलोच राहतो. आणि व्यावसायिक दृष्टिकोन जो इतरांचा झालेला आहे, जे म्हणजे परिस्थिती इतकी वाईट आहे, जो कलाकार नाहीये तो सुद्धा हे काम मिळवतो, माझ्यासारखाच एखादा कलाकार हायर करतो आणि त्याकडून काम करून घेतो. पण जो मेन कलाकार आहे तो तर उपाशीच आहे. बरोबर आहे. आणि जो बिझनेसमॅन आहे तो वाटचाल पुढे. म्हणजे दुर्दैवानं काही कॉर्पोरेट लोक या क्षेत्रात इन्व्हेस्ट करून टेंडर भरायचं. जो कलावंत नाही, ज्याला काहीच अनुभव नाही, ते टेंडर भरतात, तिकडं बार्गेनिंग करतात आणि कलावंताला वापरतात. दुर्दैवानं इकडं सुद्धा असं घडतंय. माझं काय म्हणणं आहे की आपले एवढं अत्यंत अल्प कालावधीत आपण गरुड झेप नाही म्हणलं तरी घेतलेली आहे, कारण खूप मोठं धाडस केलेलं आहे आपण. आपल्या इथं आल्यानंतर मोठे मोठे साहित्यिक, मोठे मोठे कलावंत, काय एखादा व्हिडिओ समजा, किंवा आता आम्ही घेतल्यानंतर इंटरव्ह्यू पहिल्या वेळेसची ह्या सगळ्या कलावंतांना पाठवणं, किंवा तुम्ही केलेले स्टॅच्यू असतील किंवा वेगवेगळे शिल्प असतील, यासाठी तुम्ही काहीच का करत नाहीत? मला वाटतं की हळूहळू आता गरज वाटते की मी लोकांपर्यंत पोहोचावं. पण मला जास्त म्हणजे असं हे करण्यापेक्षा मी प्रॅक्टिकली काम करण्यावर जास्त फोकस करतो. आणि तीच गोष्ट कुठं तर त्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन बरेच जण
म्हणजे असं होतं की आता बरेच शिल्पकार होऊन गेली मोठी मोठी वयस्कर, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांची कामाची गुणवत्ता दाखवली, पण आता ते शिल्पकला सुद्धा हा व्यवसाय म्हणून एक वारसा हक्काप्रमाणे चालतोय. म्हणजे त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची नात असेल, कोणीतरी असेल, तेही स्वतःच्या समोर आर्टिस्ट कोणी उठून लावतं, स्वतःच आर्टिस्ट लावायचं आणि मी शिल्पकार आहे म्हणून चालू. मग ह्या सगळ्या भावनेतून मग मला जाणवलं की आपल्याला जर ह्या फास्ट जगात टिकायचंय, पळायचंय, आपलं अस्तित्व आपल्यावर डिपेंड जे काही 20-25 लोक आहेत ह्यांना सांभाळायचंय, तर आपल्याला ह्या स्पर्धेत उतरावं लागेल, आपल्याला जगासमोर यावं लागेल, कामाचा व्याप वाढवायला पाहिजे. ह्या पद्धतीनं माझी वाटचाल चालू आहे सध्या. तर भविष्यात आता आपण या ठिकाणी काही स्टॅच्यू वेगवेगळ्या व्यक्तीचे वगैरे केलेले आहेत, तर तुम्हाला असं कोणतं शिल्प असं असावं, आपण करावं असं वाटतंय? अशी बरीच शिल्प आहेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प तर मला नेहमी करावं वाटतं. कारण त्यांच्यातल्या त्यांचा ॲग्रेसिव्हपणा, त्यांचा तो स्थिर भाव, त्यांचं जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर मला उतरवायला जास्त मजा येते मोस्टली. पण हे जर पुतळ्यांचं बाबतीत झालं, पण त्याशिवाय एक कलाकार म्हणून मला स्वतःचे काही शिल्प करायला, त्यात बरीच काही अमूर्त स्वरूपाचे शिल्प आहेत किंवा कॉन्सेप्ट ह्युमन टेंडेन्सी ह्या थीमवर मला काही शिल्प करायचे, ते स्वतःसाठी. आणि ते स्वतःसाठी केलेले शिल्प मला जगासमोर एका प्रदर्शनातून मांडायचे, हे स्वप्न आहे. पण मी सध्या कमर्शियल वेनं ह्या सगळ्यात गुरफटलेलो आहे. त्यावेळेस निवांत एक क्षण येईल, त्यावेळेसपासून मी त्या कामाला स्वतःच्या आता मोठे मोठे साहित्यिक कलावंत अखिल भारतीय साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात उदगीरला होते, तर त्या काळात तुम्ही, मला असं वाटतं की काही लोकांना बोलवून काही व्हिडिओ असतील किंवा काही असतील, तुम्ही हे दाखवावे असं मला वाटतंय. तसा काही तुम्ही विचार केलाय का? नाही, मी आता तसा तर विचार मी आता आणखीन केला नव्हता. आपलं मार्गदर्शन असेल तर नक्की. नाही, कारण का आपल्या इथं अखिल भारतीय स्तरावरचे साहित्यिक येणार आहेत, कलावंत येणार आहेत. योगायोगानं लातूरचे सुपुत्र त्या ठिकाणी स्वागताध्यक्ष आपले संजय बनसोडे साहेब आहेत, कार्याध्यक्ष बसवराज पाटील आहेत. बरोबर. आणि मग कसं आहे की एक फार मोठं आपल्या लोकांपर्यंत पोहोचायचा मार्ग आणि वेगळ्या पद्धतीनं चर्चा बिलकुल होईल असं मला वाटतं. बिलकुल, नक्की प्रयत्न करेन. आपण आतापर्यंत असं कुठं शिल्प पुतळे पाहण्यासाठी भेटी दिल्यात? बरेच ठिकाणी अशी कलात्मक दृश्य, म्हणजे आग्रा आहे, दिल्ली आहे, बरीच म्युझियममध्ये, छत्रपती शिवाजी महाराज मुंबईतलं जहांगीर आर्ट, त्या ठिकाणी बऱ्याच जुन्या त्या म्युझियममध्ये कलाकृती पाहायला मिळतात. औंध येथे बऱ्याच कलाकृती आहेत, फॉरेनर आर्टिस्ट, इंडियन आर्टिस्टच्या बऱ्याच कलाकृती आहेत. अशी बरीच, आता आपले गायतोंडे असतील, रजा असतील, यांची ही शैली मला खूप आवडते. तर आपले या क्षेत्रातले आपले गुरुतुल्य व्यक्तिमत्व किंवा ओळखी कोणाकोणाचे आहेत? गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे एक जे स्कूल ऑफ आर्ट्सचे मिस्त्री सर, त्याचप्रमाणे राम सुतार सर, अनिल सुतार सर यांचं मार्गदर्शन नेहमी आहे. अच्छा, महाराष्ट्राच्या बाहेर आता आपण नेमकं बडोद्याला काय, म्हणजे गुजरातमध्ये बडोद्याला आपलं काय एक उत्थित शिल्प आहे तिथली. उत्थित शिल्प म्हणजे वॉलमधून असं बाहेर आल्यासारखं जे असतं, उठाव शिल्प, म्युरल म्हणता येईल. अशी म्युरल आहेत ब्रॉन्झ धातूची, त्यांची एक सिरीज आहे, जवळपास 30 म्युरल्स आहेत. अच्छा, ब्रॉन्झ धातूमध्ये. अच्छा. तर नेमकं येणाऱ्या काळात आपल्याला आणखीन काय काय करावं, संकल्पना काय काय आहेत तुमच्या? संकल्पना फक्त एवढंच आहे, जसं शैक्षणिकदृष्ट्या लातूर पॅटर्न तयार झाले, कलात्मकदृष्ट्याही एक लातूर पॅटर्न तयार करायचं आहे. बऱ्याच गोष्टी घडवायच्या आहेत. मी आज इथं आहे ते काहीतरी कर्म करण्यासाठी, आणि मी प्रयत्न करतोय की मी नसल्यानंतरही मी इथं असावा. अच्छा, म्हणजे सगळं संपलं तरी माझं नाव इथं राहावं, कामातून माझ्या कार्यातून, माझ्या कलेतून इथं मी जिवंत राहावं. अच्छा, जसं आपण खूप
लता दिदी गेल्या, खूप कलावंत ह्या कोरोना काळात ह्या 2 वर्षात मोठी मोठी कलावंत गेली. ते ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं एक अस्तित्व घडवून ठेवलंय, तसं मी माझं प्रामाणिक प्रयत्न राहील ह्या कलेत काम करून आपलं एक अस्तित्व, आपलं एक छोटंसं स्वरूप जगापर्यंत ठेवण्याचा. लोखंडे साहेब, की तुम्हाला असा काही वारसा नव्हता. मला वाटतं आपले वडील बसवेश्वर कॉलेजमध्ये होते, मी इकडेही भेटलो, आपल्या बंधूंच्या तिकडेही त्यांची भेट झाली. तर कसलाही वारसा नसताना एक आपलं विश्व, तूच तुझ्या भविष्याचा शिल्पकार म्हणून हे कसं काय तुम्ही साध्य करू शकलात? ॲक्च्युली कलाकाराचं साध्य हे जे आहे ते लहानपणापासूनच वळण असतं. हे आपलं कोणाला सापडतं, कोणी भरकटत जातं. ज्याला सापडलं तो त्याचा मार्ग पकडून सरळ चलत राहतो, जो भरकटला तो वेगवेगळ्या ठिकाणी डोकं आपटून परत पूर्वपदावर येण्याचा प्रयत्नात असतो. लहानपणापासूनच मला ह्या क्षेत्रात आवड आहे. मी चित्र, शिल्प ह्या क्षेत्रात रमत गेलोय आणि आजही, आणि ह्या क्षेत्रात मी आयुष्य संपवण्याची तयारी माझी आहे. तुमचं वय किती आता? माझं वय आता 32 आहे. अच्छा. तर तुम्ही आणखीन लोकांना काय सांगू इच्छिता? लोकांना फक्त मी एवढं सांगू इच्छितो की आपलं लातूर हे कलाक्षेत्रात खूप अग्रेसर आहे. इथल्या स्थानिकच्या कलाकारांना प्राधान्य द्या. स्थानिकच्या कलाकारांना म्हणजे आपलं लातूर सोडून जावं लागेल असे निर्णय घेऊ नका. संध्या द्या, काम करा. आणि फक्त जीवन जगण्यापेक्षा जीवन सुंदर कसं जगता येईल ह्या पद्धतीनं, कारण कलाकार किंवा साहित्यिक कोणी असेल, जो कलेची जी निर्मिती करतो ती एक वातावरण तयार करते, एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करते. त्या वेळेनं कलात्मकरित्या जगण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण याशिवाय एक येणाऱ्या युवकांना काय सांगू इच्छिता? या क्षेत्रात येणाऱ्या युवकांना, या क्षेत्रात येणाऱ्या युवकांना मी एवढंच सांगू इच्छितो, बऱ्याच जणांची अशी मानसिकता असते की चला आपण ATD करू किंवा ह्या क्षेत्रात असं एज्युकेशन करू, पटकन जॉब मिळवू. पटकन जॉब मिळवण्यापेक्षा आपल्या हातात सुबकता कशी आणता येईल ह्यावर फोकस करा. ह्या क्षेत्रातील बिझनेस पाहण्यापेक्षा आपल्या कलेतील गुणवत्ता कशी वाढवता येईल ह्यावर फोकस करावं. सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगणं. आणि रियाज आणि सातत्य याशिवाय ह्या क्षेत्रात पुढे जाता येणार नाही. जे नाटकी सर्व गोष्टी चालतात त्या फार काळ टिकत नसतात. त्यामुळं सर्वस्वी आपल्या मनगटावर घेऊन, आपल्या मनगटावर विश्वास ठेवून, आपलं मनगट बळकट करून पुढे वाटचाल करण्यासाठी मी सर्व ह्या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. आपलं जन्म लातूरला आणि इथं मराठवाडा नेता एक आमचं दैनिक आहे, काय या दैनिकाविषयी तुमचं काय मत आहे? मी मराठवाडा नेता हे प्रत्येक आपला अंक, प्रत्येक इंटरव्ह्यूज असे महापुरुष पाहत असतो. कारण इतकं मला इन्स्पायरिंग आपले इंटरव्ह्यू ज्यावेळेस पाहतो, कारण मला वाटतं की प्रसारमाध्यमांनी फक्त राजकारणी किंवा निगेटिव्ह गोष्टी, क्राईम्स ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यापेक्षा कोणीतरी असा आहे की जो पुढे वाटचाल करतोय, उद्योगात असेल, कलेत असेल किंवा असं जे उदयोन्मुख जे नवीन काही घडतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करणारं एकमेव लातूर स्थानिकचं माध्यम म्हणजे मला मराठवाडा नेता वाटतं. कारण मी बऱ्याच जणांचे पाहिलेत की ते क्राईम हे सगळं फक्त हे निगेटिव्ह बाजू जग नाही आहे. पॉझिटिव्ह बाजू दाखवायचं हे सुद्धा पत्रकारितेमध्ये हे मराठवाडा नेत्यानेच योग्यतेनं काम केलं असं मला वाटतं. आपल्याला काय सांगावं असं वाटतं? आणखीन मला फक्त एवढं सांगावं वाटतं, आपण इथं आलात, माझ्याशी इतकं मनमिळाऊपणे चर्चा केलात, माझी मतं समजून घेतलीत आणि ज्या काही शुभेच्छा मला इथून दिल्यात, मी यावर नक्कीच पुढे वाटचाल करीन ह्या आत्मविश्वासाने आपले खूप खूप आभार मानतो. आणि आपलं हे जे कार्य चालू आहे, जे नवीन युवकांना जगासमोर नवीन स्किल समोर मांडण्याचं जे हे आपलं पत्रकारितेतून जे कार्य आहे हे सातत्याने असंच चालू राहावं असं मराठवाडा नेत्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपले खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.